तिला एवढी देखील जाण राहिली नाही, हिला अक्कलच नाही मुळात. ही बेअक्कली माणसं आहे, ती गद्दार आहे ती. कारण या परिणिती शिंदेनं भाजपकडून सुपारी घेतलेली आहे, भाजपची हात मिळवणी केलेली आहे. तर मंडळी, तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आता झालेल्या इलेक्शन मध्ये तुमच्या माझ्यासारखा कॉमन मॅन किती संतापलाय हे दाखवून दिलंय शरद कोळी यांनी. तर चला पाहूयात शरद कोळी प्रणिती शिंदेबद्दल काय म्हटलेत आणि यावरती तुमची काय मतं आहेत. गद्दार परिणिती शिंदे यांनी शिवसैनिक सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा घात केलाय. त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही, म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या पक्षातील नेत्यांकडे मागणी आहे, ताबडतोब ह्या गद्दार परिणिती शिंदेची हकालपट्टी करा. नुसती ह्या गद्दार परिणिती शिंदेची हकालपट्टी नाही तर हिची काँग्रेसने खासदारकी रद्द केली पाहिजे ताबडतोब. अहो हिला लाज लज्जा शिल्लक असायला पाहिजे होते. अहो शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली. अहो आमचे उद्धव साहेब आजारी असताना त्यांनी उद्धव साहेबाचं बूट पुसायचं काम केलं, बूट चाटण्याचं काम केलं सभा मागण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी. आणि उद्धव साहेबांनी आजारी असताना देखील परिणिती शिंदेसाठी सभा घेतली. तिला एवढी देखील जाण राहिली नाही, हिला अक्कलच नाही मुळात. ही बेअक्कली माणसं आहे, ती गद्दार आहे ती. कारण या परिणिती शिंदेनं भाजपकडून सुपारी घेतलेली आहे, भाजपची हात मिळवणी केलेली आहे. म्हणून तिकडं खासदारकीला भाजपनं तिला मदत केली, म्हणून इकडे तिनं सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी आज तिनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. तर शिवभक्त अनिकेत बच्चाव यांचं असं म्हणणं आहे की जाऊ दे भाऊ, तिला पाडू आपण पुढच्या निवडणुकीत, नको ताण घेऊस. बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. तर राहुल वबले यांचं असं म्हणणं आहे की यांच्यातच ताळमेळ नाहीये आणि निघाले महाराष्ट्र चालवायला, निघा तिकडं. अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. तर तेजस 95 यांचं असं म्हणणं आहे, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, बॅग चेक केली आणि आता काय तर पाठिंबा नाही दिला. ते सुद्धा बघावं लागतं सगळ्या राड्या.